नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगोवकार. सुरवेक पळया मुखेल खबरो. नॅशनल फिश वर्कर्स फोरमाची पश्चिम बंगालात नुस्त्याचेर कार्यशाळा. गायडलायन्स चालीक लावपाक गोंयान केलो उशीर. भारतांतल्या नुस्तें धोरणाचेर गोंयच्या कामगार मंचाचो हुस्को. कासरवर्णे पेडणेचे उमेश वरकाक मेळ्ळे जीवदान. चेन्नईत काळजाच्या प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया. आमदार जीत आरोलकराचो महत्वाचो वांटो. शिमला वॉर्ड 8 पब्लिक रोडाचेर बेकायदेशीर बांदकाम. सायट इन्स्पेक्शना आदींच पंचायतीन दिले लायसन्स. प्रायवेंची पंचायत आमदार सीएमाक कागाळ. म्हणटात आसा तशी मेकळी करून दियात पारंपारीक वाट. आता खबरो विस्तारान. नॅशनल फिश वर्कर्स फोरमाची पश्चिम बंगालांतल्या नरेंद्रपूर हांगा 2 दिसांचे नुस्तें विशयाचेर कार्यशाळा जाली. इन्स्टिट्यूट फॉर मोटिवेटिंग सेल्फ एम्प्लॉयमेंट आनी ईस्ट कोस्ट फिश वर्कर्स युनियनाच्या जोड पालवान ही कार्यशाळा जाली. हे कार्यशाळेत पुराय देशातले नुस्तेमार संघटना, कामगार संघटना, संशोधक आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी एकठांय येयल्ले. भारताच्या नुस्तें विशयावयल्या धोरणांक घेवन हे कार्यशाळेत विचार विनिमय जालो. 11 वर्सां उपरांत लेगीत मार्गदर्शक तत्वां चालीक लावपाक कळाव जालो असो हुस्को राष्ट्रीय नुस्तें कामगार मंचाचो सरचिटणीस ऑलेन्सियो सिमोशान उक्तायलो. बांगलादेश, मालदीव, श्रीलंका ह्या शेजारच्या देशांनी मार्गदर्शक तत्वां चालीक लावपाक पावलां उबारल्यात जाल्यार भारतान मात कळाव लायला. त्याचो नुस्तेमारीचेर वायट परिणाम जालो हे तांणी नजरेक हाडून दिले. आणि एक वर्कशॉप जाले जे which was organized by East Coast Fish Worker Union in Kolkata. हे वर्कशॉप जाल्ले की नॅशनल प्लॅन ऑफ एक्शन फॉर स्मॉल स्केल फिशरीज. आमी पळयलेलें आसा की FAO दॅट इज द फूड अँड ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट ऑफ युनायटेड नेशन हांवें सांगलेलें आसा की स्मॉल स्केल फिशरीज गायडलायन इंडिया इम्प्लिमेंट करपा जाय. आणि कांय कारणां खातीर 2014 जेन्ना इंडिया एंडोर्स केल्ले अजून पासून 11 वर्सां जाली की स्मॉल स्केल वॉलंटरी गायडलायन्स पळय आसा ते इम्प्लिमेंट जावना. आणि दुसऱ्या नेबरिंग स्टेट बांगलादेश, मालदीव, श्रीलंकान ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेले आसा. आणि ह्या कारणां खातीर बारीक नुस्तेकार पळय आसा तांकां आयज त्रास जाता. आमी आयज पळयलेलें आसा की कोस्टल डेव्हलपमेंट जाता आणि पोर्ट्स येता, कोस्टल रोड येता, ब्रिजा येता. आणि ह्या कारणां खातीर कोस्टल इकॉलॉजी काबार जाता, कोस्टल डोलर्स काबार जाता, फिशरमॅन काबार जाता. सो आनी तशेंच आमी पळयलेलें आसा की जे फिशरमॅनाक लिगल रायट्स ना, जशे फॉरेस्ट रायट आसा, फिशरमॅनाक फिशर्स रायट ना. आणि ह्या कारणां खातीर जायते फिशरमॅन अक्रॉस इंडिया डिस्प्लेस जाता. सो आमी मागता सेंट्रल गव्हर्मेंटाक की हे वॉलंटरी गायडलायन्स फॉर स्मॉल स्केल फिशरीज ते इम्प्लिमेंट जावपा जाय. आणि तशेंच करून जे आमचे इश्यूज पळय आसा, जे फिशरमॅनाक आयज त्रास जाता, आयज डिस्ट्रक्टीव गियर्स जाता, क्लायमेट चेंज आसा, कोस्टल डेव्हलपमेंट जाता, म्हाका दिसता हे इम्प्लिमेंटेशन जातकूच हे इश्यूज ह्या वॉलंटरी गायडलायन्सान सॉल्व जातले. आनी आमी सेंट्रल गव्हर्मेंटाक मागता की हे वॉलंटरी गायडलायन इम्प्लिमेंट करपाक. आनी आमी जे फिशरमॅन ऑर्गनायझेशन आसा तांकां इन्क्लूड करपाक जाय. आनी तशेंच आमी मागता गोंयचे सीएमाक आनी गोंयचे फिशरीज मिनिस्टराक सेंट्रल गव्हर्मेंटाक अपील करपाक की हे वॉलंटरी गायडलायन फॉर स्मॉल स्केल फिशरीज इम्प्लिमेंट करपाक जाता तितले बेगीन. कासारवर्णे पेडणेच्या उजो पालोवपी आनी आपतकालीन सेवेचो कर्मचारी उमेश वरकाक जीवदान मेळ्ळा. चेन्नईत तेचेर काळजाच्या प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया जाल्या. नवी जीण दिवपाक मांद्रेचो आमदार जीत आरोलकराचो महत्वाचो वांटो आसा. काळजाच्या गंभीर दुयेंसाक लागून कासारवर्णेचो उमेश वरक सुरवेक मुंबय हॉस्पिटलांत एडमीट जाल्लो. पूण हें दुयेंस काळजाचें आसलेल्यान थंय उपचार जावपाक पावले नात. तेचे फॅमिलीन मांद्रेचो आमदार जीत आरोलकराक दुखणें सांगलें. जीत आरोलकरान वेळ उगडनासतना चेन्नईच्या खासगी हॉस्पिटलांत ताका एडमीट केलो. आमदार जीत आरोलकरान दिल्ले म्हायती प्रमाण 21 वर्सां पिरायेच्या दात्याच्या काळजाचें प्रत्यारोपण कठीण अशें शस्त्रक्रिया पद्दतींतल्यान यशस्वी जालें. सध्या वरक वैजकी निरीक्षणात आसा. भलायकी बरी आसा.
माझ्या कडेन येयलो आणि त्याच्या दोळ्यात दुखा पळोवन जेन्ना त्यांनी सांगलें आपलो चेडवाक वाटय म्हणून मागीर तेन्ना इन डेप्थ जेन्ना गेले तेन्ना तो बॉम्बे एडमीट आसलो आणि बॉम्बे त्याची थंयसर ट्रिटमेंट बरी जायना कित्याक फायनान्शियल हेका लागून परिस्थितीक लागून. सो जेन्ना हांव पर्सनली बॉम्बे गेलो दोतोरांक कॉन्फिडन्स मातसो येयलो तेका सारको करून रिटर्न धाडलो पूण बॉम्बे थंयसर आमकां ऑर्गन मेळना जालो आनी तेका लागून मागीर जेन्ना म्हाज्या कॉन्टेक्टांनी हांवें फायंड आउट केलें जाल्यार चेन्नई वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल चेन्नई आहा तो थंयसर जेन्ना म्हाजे सोर्सीस लावन म्हाजे फ्रेंड सर्कल जालें थंयसर जेन्ना वी डिस्कस केलें डॉक्टरान इमिजिएटली शिफ्ट केलें आनी शिफ्ट करून आयज 13 दीस जाले आनी 13 दीस तेका आयसीयूत दवरलेलो आनी आयसीयूत दवरल्या उपरांत आमी डोनर पळयताले 8 कोणाचे मेळटले काय कोइन्सिडेंटली आमकां मदुराई हांगासर एक हार्ट मेळ्ळें 8 डोनर मेळ्ळो जो 19 वर्सांचो आसलो. दुर्दैवान त्याचे कितें एक्सिडेंटान हें जाल्ल्यान तो तेच्या फॅमिलीक ते डोनेट केले आनी ते तेका टायमींग आसता तो 3 ते 4 वरां भितर ते सगळे हें करपाचें आसता म्हणजे काडून ट्रान्सप्लांट करचें आसता सुरवात. सो तो आमकां टायम क्रुशियल आसलो कित्याक बाय रोड 8 वरां 8 ते 9 वरां लागतलीं आसल्या आनी यो वच म्हणल्यार ते टायम शक्य जायनासलो म्हणून डॉक्टरान सजेस्ट केला चान्स घेवंक जायना. बेंगलोरच्यान आमी हेलिकॉप्टर धाडले म्हणजे एअर एम्बुलन्स धाडली आनी तेच्या वांगडा डॉक्टर्स गेले एक्सपर्ट गेले थंयच्यान तेचे हार्ट काडून प्रिजर्व करून तेंच्यांनी मदुराईच्यान चेन्नई हाडले आनी चेन्नई हाडून तेंच्यांनी इमिजिएटली ते हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे 2 वरां भितर टायम आमी 2 वरां भितर ते हार्ट ट्रान्सप्लांट करूंक पावले. आमचे डॉक्टर सिडिओमस डॉक्टर सुब्रमण्यम आख्या एशियन तेचें नांव आसता कितलेशे सर्जरी केल्या त्यांच्या हातींतल्यान हें आयज जाल्लें सक्सेसफूल जाल्लें आहा. आयज हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे 10 वरां लागली सर्जरी आनी आयज सक्सेसफुली सर्जरी जाल्ली आहा. आयज आमचो उमेश वारस तो मुवमेंट स्टार्ट केला फाल्यांच्या परवाच्या दिसा उलोवपाकूच स्टार्ट जातलो आनी देवाच्या दयेन फुडल्या 20-25 दिसांनी तो गोंयांतूच सुरू करप म्हणजे हेल्दी गोंयांत पावता. जो हेलिकॉप्टर तुम्ही जे हाडलेले तेकाच ना म्हटल्यार 10 लाख रुपया खर्च जालो अशें म्हणटा पण एकंदरीत कितलो खर्च जालो तेका पयस खर्च हांगा उलोवया नाका इम्पॉर्टंट आसलो जीव वाचोवप आनी तो जीव वाचोवपाक आमी प्रयत्न केला आनी आमी सक्सेसफूल जाले. सगळ्यांक खबर आहा ह्या गोश्टीक कितलो एक्सपेंडिचर लागता कितें तें सो ते मिडियाचें उलोवया ना पूण आमी इतलेंच चिंतया की देवाचें तें म्हणजे देवान म्हाका हें दिलें म्हळ्यार हें करपाक लागून एक जीवदान दिवपाक तें आमी केलें. सरकार आपूण सर्वसामान्यांचे म्हणून सांगता अंत्योदयाच्यो गजाली सांगता प्रत्यक्षात दिव्या पानाक काळोख असल्याचे अनुभव येता. चिमला वॉर्ड नंबर 8 ते 10 लोकांचो पब्लीक रोड प्रभाकर आणि भगवंत देवेशकरान ब्लॉक करून कन्स्ट्रक्शन चलयलां. थळाव्यांनी पंचायतीपासून ते मुख्यमंत्र्या मेरेन सगळ्यांक रितसर कागाळी पावूनय कोणीच चिमलाच्या बेकायदेशीर बांदकामाचेर कारवाय केल्ली दिसना. पळयात बातमी विस्तारान. जो जे बांदकाम करता तो प्रभाकर देवसेकार आनी तेजो चेडो भगवान देवसेकार हाणें इल्लिगल बांदकाम वाटेर हाडून आमची वाट बंद केल्ली आसा. ती ताणें बिगांतल्या बिगान मोकळी करची नाल्यार डिपार्टमेंटांनी हितून लक्ष घालून ती मोकळी करून आमकां दिवची नाल्यार काँक्रिटाचें बांदकाम आनी 100-200 वर्सां हें अशेंच उरलें फुडें भुरग्यांक त्रास. केन्ना बांदकाम सुरू केला त्यांनी बांदकाम चालू केल्यार जवळ जवळ आतां तें म्हयनो जात येयलो आनी बांदकाम तें इल्लिगल आसल्या कारणान तो लेबर चड घालून बिगांतल्या बिगान बांदकाम करूंक सोदता. इलेक्शन कोर्ट पडला पळय इलेक्शनाचे जो कोड पडलेलो पळय तेन्नाच्यान हें बांदकाम चालू आसा आनी सगळ्यांच्यो सुटयो बिट्यो धरून क्रिसमसाच्यो आनी हें धरून ताणें बांदकाम बिगांतल्या बिगान लेबर चड घालून हें बांदकाम चालू केल्लें आसा. मागीर केल्लें पयलींचे ते स्ट्रक्चर ते आसले ते भितर आसलें हें कमी करून ते पत्र्यान आनी तेणी कशें केलें सगळें ओपन केलें आतां तो आनी फाटल्यान करीत येयलो. हे केन्ना केल्ले एका जाले 2 वर्सां केले तेका तेन्नाच आनी सांगलें आतां तेणी फाटलें ओपन केला सगळें आनी हेचे वर हेच मातशें सांगल्यान तेच्या वयल्यान गेलो हेच्या बरोबर हेच्या बरोबर सगळ्याचे ते आहा पळय ते भायर आसा. सांताक्रूज मतदारसंघातल्या चिंबल गावातल्या चिंच वाड्यावेलो वॉर्ड 8 ह्या वॉर्डात थळाव्यांक यो वच करपाक 2 मिटरांची पांयवाट आसली. सद्याक प्रभाकर आणि भगवंत देवशेकारान वाटेरच कन्स्ट्रक्शन चालू केला. हे वाटेरच त्याचें घर आसा. 2 वर्सां आदी तेणें वाटेर आपली वणत हाडलेली. आता नवें बांदकाम सुरू केलां जे भर वाट आडावन चल्लां. थळाव्यांनी केल्लो विरोध देवशेकारान मतीत घेतलो ना. देखून थळाव्यांनी थळावी ग्रामपंचायत
डायरेक्टरेट ऑफ पंचायत, मिनिस्टर ऑफ पंचायत, सांताक्रूज आमदार, मुख्यमंत्री सगळ्यांक पत्रां बरयल्यात. कोणेच कानामनार घेतले ना. अजाप म्हटल्यार पंचायत सांगता सायट इन्स्पेक्शन करपाक जाय, पूण तें करचे आदींच पंचायतीन बांदकामाक लायसन्स दिवन सोडला. आयकात चिमलाकारांक. हें जें बांदकाम चल्लेलें आसा तें इल्लिगल बांदकाम चल्लेलें आसा. आमच्या वाटेर आमची वाट ब्लॉक केल्ली आसा. 2 मिटराची आमची वाट आसली. तिका बरेपणान आमी सांगलें तुजें जें कितें आसा तें तुजे लायनीर बांद. तो आयकोंक ना. तेणें बांदकाम भायर हाडलेलें आसा आनी आमकां सगळी आडखळ केल्ली आसा. आमकां येवंक वचोंक गावना. आमच्या आतां गुडीपाडव्याची पालखी येवपाची आसा, रामनमीची पालखी येवपाची आसा, मागीर गणपती आसा. हांगा गणपती आमचो गेल्या वर्सा सुटोंक ना. आनी बांदकाम हें सगळें इल्लिगल करून भायर हाडलेलें आसा. आतां ही सगळी लेन आसा ती वयर आसा. वयर 3-4 घरां आसा. सगळ्यांक ही आडखळ जाल्ली आसा. पंचायतीक आमी लेटर केल्लें आसा, व्हिडिओक लेटर केल्लें आसा, डायरेक्टर ऑफ पंचायतीक लेटर केल्लें आसा. आतां जवळ जवळ 6 दीस जाले. कांय तातूंत कोणाचोच रिस्पॉन्स येवंक ना आमकां. सरपंचा वचून मेळ्ळो ना. सरपंच म्हणटा आमी ताका लायसन दिलां, पूण व्हिडिओच्यान म्हणटा आमकां फायल येयल्ली आसा. त्या प्रमाणे म्हणटा आमी ताका लायसन दिल्लें आसा. लायसन दिलां तें तांकां आमी विचारलें जें लायसन तुमी दिलां तें बांदकाम ताका भायर रस्त्यार करपाक दिलां तें कांय आन्सर दिना. सेक्रेटरीक सांगलें. सेक्रेटरी काय म्हणटा, सेक्रेटरी म्हणटा सायट इन्स्पेक्ट करची पडटली. सायट इन्स्पेक्ट करच्या पयलींच ताका लायसन कशें दिलें तुमी? आमची वयर घरां आसा. आतां 100 वर्सां जालीं आमच्या घराक. आमच्या जाणट्यांनी घर बांदलेलें 2 मिटर वाट धरून. ती वाट आमची कंप्लीट बंद जाल्ली आसा. आनी आमचो गोंयचो सीएम आहा तो काम बरें करता. सीएमान सांगलेलें आसा भिवपाची कांय गरज ना. सीएमाचेर विश्वास धरून हांव सांगता की सीएमान हितून बेग्यातल्या बेग्यान लक्ष घालून आमची वाट ही मोकळी करून दिवची. हे माझेच घर आणि अर्धे तेणीन अर्धे केला आणि हे आसा पळय हे तेणीन आता भायर घेतला. माझे घर सारखे आसा. त्या बरोबर संडासा बरोबर वचपाक जाय ते सारखे जाता. आणि हे आता तेणी काढला पळय ते इतकेच हे भायर आसा. हे पर्यंत हे भायर आसा. इतलो हो खांबो. आता कोण तुमचो लागता? माझो देराचो चेडो. आणि आमच्या भितरूय घर फोडलेले आसा. पंचायतीन कंप्लेंट दिल्या, पुलिसेन कंप्लेंट दिल्या, कोणूच येयना पळोवन. तुम्ही दिल्या का? हय हांवें दिल्या. जालो आतां म्हयनो आनी हे आतां बांदकाम चलता 1.5 म्हयनो जालो. तेन्नाच दिल्ले. भितर आमच्या घरात 2 होल पडले आनी आतांय बी तो फोडटालो. तो म्हाज्या घोवान सांगलें मातशें स्लो कर म्हणून. आनी भिंत बी आमची पोखल्ल्या. पंचायतीन दिल्या हांवें कंप्लेंट, ते कोण येवंक ना. आणि पुलिसेनूय दिल्या ते कोणूच येवंक ना. आनी हेवूय सांगलें तेका भायर आसा मातशें भितूर घे म्हणून. हेच्या बरोबर म्हणजे म्हाज्या बरोबर म्हणजे म्हाजे हांव रावता हेच्या बरोबर येत जाल्यार सारकें जाता. तो ब्लू आसा इतके भायर आसा पळय. हांवूय तेंकता बालदी घेवन येता. दुधाचें केन्ना चड जालें दूद न्हू म्हाज्या धाकटुलेशें थंय दुकान आसा तेन्ना अशी बालदी घेवन येता. हांगा तेंकोंक जाता. आदळटा. तुमकां त्रास जाता खूप म्हणजे खूप त्रास. आणि पंचायतीन गेले ते कितें आसा पंच येयना. हांवें ताका पयलो कितले फावटी तो बोलता उलयता अशें म्हणजे ते कित्याक हितून करता तें म्हाका खबर ना कशें कितें करता. हांव 4दा गेली पंचायतीन. पंचाक मेळ्ळी, सरपंचाक मेळ्ळी. अशें आसा. फक्त तुमले यो आनी पळय. जेन्ना हांवें भितूरल्या भितूर रिपेर केल्ले तेन्ना ते 6 फावटी येयल्ले आमगे आनी करपाक दिल्ले. आनी हो करता पळय आतां तेन्ना एकदांय पळोवंक येवंक ना. ते सरपंच येवंक ना, पंच येवंक ना, कोणूच येवंक ना. ताका बेश्टीच युनिवर्सिटी दिली कर म्हणून. आनी तो आतां करता. हे आमचो रस्तो वयरतून सकल आमकां कोर्टांतून डिक्लेअर जावन येयला. कोर्ट बीन चालू आसलो. शेण सगळे आमी सगळे बंद केल्ले आसा. पयलींच्यानी हे बांदला. आमकां येवपाक जायना, वचपाक जायना. तुमची घरां ह्या वाटेर वयर आसा? वयर आसा. आमचे एक वयर घर आसा. सो तुमचें म्हणणें कितें आसा? तेणी तें काडचें. आमचे हय पालखी आसा. आमकां 2 पालखी आसा. रामाची पालखी आसा, कृष्णाची पालखी आसा आनी गणपती व्हरपाक जायना आमकां. आनी आमी बरो बी ना. कसो व्हरचो? म्हाज्या मायचो हे पांय कट केल्लो. तिका उकळून व्हरपाक आमकां जायनासलें. म्हाजो मांव मेलो. आमी कशें हेले मडे. आमी मडी बिडी कशी व्हरपाची मेल्यार ते सांगा. वयर आमचें घर आसा. पयलीं आमची वाट कशी आसली जाणा, एक ट्रक वयतालो वयर. आतां ट्रक न्ही, एक स्कुटर सुद्दां वचना हांगा. आमी सगळे जाणां येता ती चेडवां चेडे कोण येता पळय सयऱ्या, कशी वचपाची?
त्या दिसा आमी 8 दीस पयलीं येयल्ली आनी हे तेंचे बांदताले, तांकां सांगलें कितें इतले भायर हाडूं नाका तुमी, हें काडा आनी भितरल्यान करा म्हणून. तो कॉर्नर आसा त्या कॉर्नरा वयल्यान तुमी घेया म्हटलेलें. ती आयकोंक ना. ती म्हणटा पयलींचे आमकां कांय खबर ना, हाडून हांगासर पत्रे खोलयो कितें कितें लायता, ही पत्रेय लायता, खंयचे बडयोय लायता, खंयचे सोरयोय लायता, वचपाक मेळना हेवटेनच्यान. आनी आतां हें म्हणून लीप केला तेंच्यांनी, हें बांदता न्ही म्हणून लीप केला. हरशीं हांगा सामकी अशी वाट आसली म्हणजे पांय घालून घालून वचपाचें अशें आसलें. आमी वचपाचें कशीं? आमचो जो मिनिस्टर आसा तेणें सांगलेलें आसा आपूण वाट करून दितलो म्हणून. तेणें मातशें लक्ष घालून आमकां भुरग्यां वयता पळय हेवटेनच्यान ती मातशी एक गाडी तरी बारीक वयता पळय तशी तरी करून दिवंक जाय वाट न्ही. नाजाल्यार कशी वयतली आमी? येतली वयतली कशी? ही म्हणटा हेंच्यांनी तेकयला, ती वयर तेंच्यांनी तेकयला, कशें वयतली आमी वाटेनच्यान? वचपाकूच वाटूच ना. कितें करपाचें? हें सगळें तेंच्यांनी इनलिगल बांदलां तें मातशें काडपाक लाय तांकां. इतल्यानच हे प्रकरण सोंपना. हेच वाटेन मातशे वयर गेल्यार मदींच वाटेंत लायटी खांबो उबो केल्लो दिश्टी पडटा. लायटी खांब्याने फुडली वाट आडायल्या. हें खरें म्हटल्यार थळाव्या पंचान पंचायतीचे मजतीन करून घेवपाचें, केलें ना. वीज खात्यान करपाचें, केलें ना. झेडपीन करपाचें, केलें ना. दिवेपना काळोख म्हणटात, हांगा लायटी खांब्यापना काळोख म्हटल्यार जाता. कोणे तरी म्हटलांच, सरकारी काम 12 म्हयने थांब. हे म्हणीचो हांगाय अणभव येता. पोलाची आमकां खूब आडखळ जाता. चलपाचें चड, स्कुटर सुद्दां एक लेन व्हरपाक गावना आनी तितून एक कंपाऊंड वांकडे करून दवरलेलें आसा. ताका आमी तेन्ना बरे भशेन सांगलेलें ते कितें लायनीक सारकें बांद. तेणें कितें खांबो जो घातला त्या खांब्याच्या सपोर्टाचेर तेणें तें वांकडे बांदून खांब्याक हें केलां. खांब्याक लागून आमकां आनीक चड त्रास जाता. पण हो तुमकां त्रास करता खांबो स्कूटर बी हाडपाक? सामको त्रास करता आनी करता. हे टुरिस्ट कितें जागोच ना. ट्रक वयतालो म्हणल्यार पळया सारकी नव्या वर्साच्या निमतान दक्षिण गोंय पुलिसांनी सगळीं सेलेब्रेशनां विघ्ना बगर जावची ह्या हेतान सुरक्षा वेवस्था केल्या. दक्षिण गोंयचो पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मान ताचेर उजवाड घातलो. पर्यटन हॉटस्पॉट पार्टी करपाच्यो सुवातो, दर्यादेगो, महामार्ग आनी संवेदनशील सुवातींनी मोठ्या प्रमाणात पुलीस दवरतले अशें दक्षिण गोंयचो पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मान सांगलें. कितेंय वायट घडचें न्हू म्हणून रातच्या वेळार पुलीस गस्त घालतले, येरादारी करप्यांची चौकशी करतले अशें तेणें सांगलें. टूरिस्ट 31st को फुटफॉल थोड़ा ज़्यादा एक्सपेक्टेड रहता है, तो उसमें टूरिस्ट की सेफ्टी, लोकल्स की सेफ्टी के मद्देनज़र हम लोगों ने एक डिटेल्ड स्कीम ऑफ डिप्लॉयमेंट पुलिस डिपार्टमेंट की साउथ गोवा में स्पेशली हमने निकाली, जिसमें जो मेजर टूरिस्ट प्लेसेस हैं उनमें हमारा डिप्लॉयमेंट है. साथ ही साथ हमारी इसमें हमने नाकाबंदी बढ़ाई है. उसके बाद पेट्रोलिंग का भी इंक्रीज़ किया गया है. तो उसमें हम लोगों का नंबर ऑफ स्टाफ बढ़ाने के साथ साथ विजिलेंस मतलब स्टाफ को ये हिदायत दी गई है कि ज़्यादा से ज़्यादा सतर्क रहें और कोई भी इंसिडेंट कोशिश करें कि ना हो. तो उसमें ये प्रयास है हमारा प्रेजेंस के साथ साथ प्रिवेंटिव पुलिसिंग पे थोड़ा ज़्यादा ध्यान है. जितने भी जो एंटी सोशल एलिमेंट्स हैं उनको उठाने का निर्देश दिया गया है. प्रिवेंटिव पुलिसिंग के लिए उनको और ज़्यादा चीज़ें करने के लिए बोली गई. स्पेशल पार्टीज जो ऑर्गेनाइज की जाती है उनके लिए कुछ रेस्ट्रिक्शन है? देखिए, जो भी पार्टीज़ वगैरह हो रही हैं उनको बोला गया है कि वो अपने जितने भी टाइम लाइन्स हैं इसके तहत ही अपनी पार्टीज़ ऑर्गेनाइज करें, और कोई भी वायलेशन अगर होता है और उसमें अगर कुछ रिपोर्ट होता है तो उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी. और फायर और इसके लिए कुछ बोला गया? देखिए, जो भी चीज़ें चल रही हैं, चेकिंग वगैरह चल रही है, उसमें उनको ये भी बताया गया है कि जितनी भी पार्टीज़ वगैरह है, जो भी उनके फंक्शन प्लेसेस हैं उनमें प्रॉपर प्रिवेंटिव एक्शन लेकर वो इंश्योर करें कि कोई भी ऐसा अनटूवर्ड इंसिडेंट ना हो. तो उसमें ये सारी चीज़ें उनको ऑलरेडी बताई जा चुकी हैं. पारशीच्या भलायकी केंद्राकडेन घाणी घुट्टाणीचें साम्राज्य पाताळ्ळां. कुशीच्या गटारांतल्या बुरश्या उदकाच्यो ह्यो घाणी आतां लोकां बरोबर भलायकी केंद्राकूय पिट्टल्यो हातून दुबाव ना. भलायकी खातें सांगता नितळसाण दवरात. PWD विभाग सांगता आमी गटारां उक्तीच दवरतले, तुमी घाण घेत रावात. कोणाचें आयकप? दोनूय विभाग सरकाराचेच. गटारां नितळ दवरलेली जाल्यार पारश्यां जो सीन पळोवपाक मेळटा तोवूय भलायकी केंद्रा कुशीकच तो पळोवपाक मेळचो नासलो. PWDच्या कामगारांनी गटारां उक्ती सोडून दवरल्यात.
4 दीस जावन गेले, लोकांक आतां सोंसूनचो जाला. गटारांनी घाण आनी हेतूंसून संडास सेवरेज पाणी सुद्दां भायर सरता. रातचे आनी रावंक जायना, जळारी हांगा लोक इतले आसता, हॉस्पिटल लागीं आसा, हे प्रॉब्लेम न्हू. आनी लोक रावता न्ही, वाशान रावंक जाता हांगा. लोक कितें येता काय असतं कारण बस स्टँड नासता न्हू, बस स्टॉप हो. रिक्षा स्टँड रिक्षा स्टँड मोटरसायकली आसता तेंचे. इतकी 4-5 दीस जाले हे चालू उगडे. ना ना अजून आतां गाडये खंय दवरतले आनी कितें करतले, पार्किंग एरिया ना पयलीं न्हू. तुमचं काय डिमांड आसा? आमी हे पॅक करून दिवपाचें आमचें आनी कितें. काय प्रॉब्लेम, पावसाच्या उपरांत तेंच्यांनी माती काडलेली, गटर साफ केल्लो आनी आतां परतो हो गटर साफ केला जाल्यार 4 दीस जाले आनी फातरी ओपन दवरले. 2 जाण आपटले, आतां एकटो आपटला हयसर आनी तशे फातरी ओपन आसात. आतां म्हाका दिसता आनी काही पडत म्हणून भंय आहा लोकांचो न्हू. गाडी गेल्ली असली, हय गाडी पयर गाडी एक गेल्ली असली, ती मागीर काढली फाटसून घडून घालून काढली गाडी. आणि कोणच येऊंक ना. तुमचं काय करू बेगीन काय बेगीन त्याच्यात फातरी घालूंक जायना जाल्यार आनी कोणी पडटले न्हू ते आतां प्रॉब्लेम जावंक शकता न्हू. तितके ओपन आनी मेन रस्त्याचेर सामके ते. हयसर बी गाडी घेवन हॉस्पिटला कडेन येयल्ले, हॉस्पिटलात तितक्यान दुसऱ्या सायडीन गाडी येयली आनी बघले ह्या गटारार हो गटार रस्त्यार झाड फाडी उडयल्ले, ताका म्हाजी गाडी लागली. कितके दीस जाले पयले लोकांनी काय सांगला तुका आता हे सांगता 4 दीस जाले ओपन केल्लो. पयलीं पावसा पयलीं ओपन केल्लो आनी आतां ओपन केलो आनी अर्दोच केल्लो हा ओपन. डिमांड काय बेगीनात बेगीन काय बेगिना कोणें आतां हॉस्पिटल आहा, कोणें आतां हॉस्पिटला कडेन पेशंट बी घेवन येत जाल्यार हयसर होणको कांय ना. फाडी दवरले, फाडीच्या आडसर रस्त्या वयल्यान कोणाक दिसना ना की होणको आहा म्हणून. फाडी रस्त्यार हॉस्पिटलांत येतात हयसून भायडांतले हांवें परत बशी घेतात ते परत रावतात. रिक्षा लागता एक. कित्याक ओपन केला हा दिसता? फाटल्या तरी ओपन केला गटार साफ करून केल्लो आतां, अजून काय घात करूंक ना, फातरच घालूंक ना. मावळिंग तड सांखळे एके 4 व्हिलरीन 2 व्हिलरीक ठोकली. 2 व्हिलर पार्क केल्ले दुसरे एक 4 व्हिलरीचेर आपटली आणि तिचे लुकसाण केले. पुलिसांनी पंचनामा करून कार ताब्यात घेतल्या. आता वयर येऊन भायर उभे रावले, तितक्यान तो येयलो आणि गाडी मारली आणि धुकलीत गाडी घेऊन गेलो पुढे. ड्रायव्हर न्हिदलागली कितें म्हणटा तेका? तो आपण आपल्या हिसाब पडलेली अशी म्हणटा. 3 गाडी तीन गाडी उडयलो, ते गाडी एक लायली. तुम्ही सारखे पळयले? हांव सारखे फुड्यान नासले, उभे रावले. त्यांची एक डॅमेज झाली गाडी फळ्यान उभे राहून उभे झाले आणि तितक्यानच गाडी ठोकली ती घेऊन गेलो. भियाले हो म्हटलं गाडी मारूनही पळटा दिसता म्हणून हांव वयसून धांवत सकले. पण तो रावलो, म्हटल्यार तो रावलो. म्हापशेच्या श्री बोडगेश्वर देवस्थानाचो 33वा वर्धापन दीस 1 जानेवारीक मनयतले. तशेंच बोडगेश्वराची 91वी जात्रा 2 जानेवारीक जावपाची आसा. ह्या निमतान खाशेली धर्मीक विधी आनी सांस्कृतीक कार्यावळी जातल्यो अशें देवस्थानाच्या अध्यक्षान सांगले. भाविकांनी देवदर्शनाबरोबरच महाप्रसाद आणि हेर सांस्कृतिक धार्मिक कार्यावळींचो लाव घेवचो अशें देवस्थान समितीन मागला. जात्रा 11 तारखेमेरेन चलतली. लोकांची सगळे तरेची तजवीज केल्या. भाविकांनी शिस्तीत रांगेत उबे रावन देवदर्शन घेवचें अशें समितीन मागला. आमचो देवाचो उत्सव वार्षिक उत्सव जाता आनी ती जत्रा म्हणजे आमची ह्या फावटी 91 महान जत्रोत्सव आमी साजरो करता. तसोच 33वा वर्धापन दिन बोडगेश्वराचो आमी साजरो करता ह्या वर्सा. आनी म्हाका अशें दिसता की आमी भाविकांक हांव साथ घालता, कारण खुबशे भावीक जमता. कमीत कमी म्हाका दिसता आमचे आतां 1 ते 8 पर्यंत ऑफिशियली 9 मागीर फुडें चालू उरतली. पण आमचे प्रोग्राम जे आसा पळय ते 1 ते 9 1 जानेवारी स्टार्ट जाता वर्धापन दिन. 2 तारखेक आमची जात्रा जातली आनी 3 तारखेक मागीर सगळे आमी महापुजा आसा सत्यनारायणाची. मागीर सगळ्यांचे आमचे जशें आसा पळय आदी भशेन तो चालत येयला, म्हणजे चालूच आहा. पिकअप ड्रायव्हर आहा पळय तेंचे पळय प्रोग्राम आसा, म्हणजे तेंची पळय. त्या नंतर मागीर दुसरी आसा पळय ती आमची मासवी, मागीर म्युन्सिपाल्टी आसा, रिक्षा ड्रायव्हरांची आसा आनी लास्ट सगळ्यान आमची भाजी म्हापसा भाजी मेंडर्स आसा पळय तेंची पुजा आसा. हे प्रोग्राम 1 ते 8 आनी प्रत्येक दिसा जशें पुजा जाली काय ना की महाप्रसाद आसतलो. आनी म्हाका सांगपाचें अशें म्हणजे आनंद जाता की सगळ्या भाविकांक हांव हे करता की प्रत्येकानी ह्या सोहळो जो जाता 1 ते 8
प्रचंड हितून येवचे, महाप्रसादाचो लाभ घेवचो. सांजचे आमचे प्रोग्राम आसा, आमी दिसाक 2 प्रोग्राम थेयला आनी तशें ते आमी जायरातूय छापलेली आसा. दिसाक 2 एक प्रोग्राम 5:30 सुरू जातलो, मागीर 5:30 नंतर मागीर दुसरो प्रोग्राम जातलो 7:30. 2 प्रोग्राम दिसाक आसतले 1 ते 8 पर्यंत. 9 तारखेपासून प्रोग्राम ना जो कोण आसा पळय तेंच्यांनी करपाचे, म्हणून त्या नंतर 11 तारीख पर्यंत चालू उरतली. पण आमचे प्रोग्राम ऑफिशियली प्रोग्राम नसतले. आतां गर्दी जाता, तुमकां खबर आहा की फाटीं लयराई जत्रो आसता थंय स्टॅम्पेड जाल्लो आसा. त्या खातीर आमी ह्या फावटी बोडगेश्वर कमिटीन बरेंच म्हणजे हें केल्लेलें आसा. कशें कितें भाविकांक हें सुविधा दिवचे हेचेर आमची खूब चर्चा जाली आनी त्या प्रमाणे आमी थारायलें की आतां कालांगूट रोड आसा पळय थंयसून लोकांक आमी एंट्री दिली काय ना की मागीर थंय आमी एक मंडप घातलेलो आसा आनी थंय जशें आमी भायर जशें झिगझॅग हे आसा पळय लायनी केल्लेले आसा. पयलीं आमचे स्ट्रेट लायनी जाताल्यो त्यो रोडा पसून स्टार्ट जाताल्यो, त्यो शेतांतसून तशें लोकांक लायनीक रावचें पडटालें, वत लागतलें, मागीर लोकांक आतां हें पडटा दव पडटा तेचो त्रास जावंक जायना म्हणून आमी थंयसरूच एक मंडप घातला कवर खरे घालून, लोकांक कसलोच त्रास जावपाचो ना. त्या लायनीन झिगझॅग लायनीन रावपाचें आनी मागीर फुडसून एंट्रन्स केला आमी. फुडसून एंट्रन्स करून देवळान गेलो काय ना की 3 एंट्री हे आसा, एक्झीट आसा. एक म्हणजे देवळाक असो रावंड मारलो काय ना की भायर एक्झीट आहा. नवीन आमी स्टेप्सां केल्या. एक म्हणजे ह्या सायडीक पणजे सायडीक केला आनी पयलींची जी स्टेज आसा पळय थंयसून एक एक्झीट ठेयलेलें. म्हणजे पयलीं कितें जातालें की एकूच एक्झीट आसतालें. ह्या फावटी आमी तें करूं ना कित्याक देवळान मागीर भितून गर्दी जाता. त्या खातीर आमी मुद्दम स्टेप्स तयार केल्लेले आसा कारण लोकांक कसलीच गैरसोय जावंक जायना, स्टॅम्पेड जावंक जायना, चेंगरा चेंगरी अशे इन्सिडंट जावचे न्हू. त्या खातीर आमी प्रिकॉशन घेतलेलें आसा. आनी म्हाका सगळ्या भाविकांक सांगपाचें आसा की लोकांनी सगळ्यांनी क्यून रावचें, लायनीन रावचें, शिस्तबद्ध हें करा. आमी सगळी सोय केल्लेली आसा. नगरपालिकेनं ह्या संदर्भात बसका घेऊन येरादारी आणि भलायकेचे नदरेने कांय गजाली जाग्यार घालपाचो निर्णय घेतला. तेचेर नगराध्यक्ष प्रिया मिशाळान माहिती दिली. 26 आमची मिटींग जाल्ली चेंबर्सान अलॉंग विथ ऑल द ऑफिशल्स. मेन म्हटल्यार आमचे फायर स्टेशन, ट्रॅफिक पुलीस आनी पुलीस PI, कावन्सिलर्स आनी बोडगेश्वराच्या देवस्थानाची कमिटी फूल आसली. तितून आमचें मेन डिस्कशन म्हटल्यार सेफ्टी मेजर्स जे कितें आसतले तेजें डिस्कशन जाल्लेलें आसा की आमी पळयता की आतां इन्सिडंट जातात त्या खातीर मेन म्हटल्यार जे सेफ्टी मेजर्स प्रिकॉशन्स घेवपाक जाय त्या खातीर. आनी फायर ही कशी वयतली, एम्बुलन्स खंय आसतली, फायर ऑन द फिल्ड स्टेशनरी आसतली प्लस एम्बुलन्सूय आसतली, तसोच कंट्रोल रूमूय आसतलो. जे अशे पॉकेट्स बीन मारता तेजेरूय पेट्रोलिंग करता म्हणून तेंच्यांनी अशें आमी तांकां इन्स्ट्रक्शन्स दिल्लेले आसा. तशेंच आमचे ट्रॅफिक आसा ते बरें फ्लो जावपाक जाय म्हणून आमी जे मेन रोडांचेर आमचे जे वेंडींग जातात ते आमचे म्युनिसिपल कावन्सील MI घालून ते कंट्रोलान दवरतले. आनी तेंच्यांनी देवस्थानाचे जे एवरी इयर जे तरेन ज्या जाग्याचेर म्हणजे हे आसता तेंचे पार्किंग एरिया आसा ती सुद्दां तेंच्यांनी सांगलेली आसा त्या एरियेन आसतली म्हणून. आनी जाता तशी आमची जात्रा ही बरे भशेन जावपाक जाय म्हणून जे मेजर्स घेवपाक जाय ते आमी सगळे डिपार्टमेंटा वांगडा डिस्कस केल्ले आसा. वाळपय पालिकेच्या 10 नंबर वार्डात स्टेअरकेस परत असली तशी नवे रुपडे धारण करपाक लागल्या. नवे टायल्स येयल्यात, टायल्स निखळले थंय मीठ पडला. हें खरें तर आदींच जावपाक जाय आसलें पूण आसूं म्हणटात न्हू कोणाचोय कोमो आड्डू पूण फातोड जावं. वाळपयच्यो टाकयो बुरश्यो जाल्ल्यो, उजवड घालतकूच चकाचक जाल्यो. तशेंच ब्युटिफिकेशन पळयात प्रायम इम्पॅक्ट. वाळपय नगरपालिकेच्या 10 नंबर वॉर्डात पोरूं स्टेअरकेस ब्युटिफिकेशनाचें काम केल्लें. कोणा तरी समाज बिदबट्ट्याक हें पळोवन नजो जालें. तो कितें काय म्हटल्यार तेच्या वयल्यान गाडी भोंवडावन मेकळो जालो. जायत्या जाणांनी हें पळयलें पूण ते उलोवपाक तयार नासले. शेवटाक अशा गजालींनी मिडियाकच माथे मारचें पडटा. दिनेश करपेन स्पेशल रिपोर्ट केलो आनी पालिकेक दखल घेवची पडली. निखळयले टायल्स जाग्यार पडल्यात. जश्यो वाळपयच्यो टांकयो त्यो आसल्यो थंयच आसात. मिडियान फकत बोट दाखयलें. नितळ चकचकीत जाल्यो. ह्यो गजाली त्या त्या विभागांनी वा संबंदीत अधिकाऱ्यांनी जाग्यार घालपाचो यत्न केल्लो जाल्यार सदांच नित्य नूतन फातोड जावं येता न्हू.
आनी आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.